नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपण आज ग्रुप डी म्हणजे मित्रांनो भारतीय रेल्वे ग्रुप डी संदर्भात जे या ठिकाणी शॉर्ट नोटिफिकेशन या ठिकाणी जे त्यांनी जाहीर केलेलं आहे त्याची माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये बघणार आहोत मित्रांनो। आणि ती माहिती आपण या ठिकाणी मित्रांनो मराठीमध्ये बघणार आहोत, कारण आपलं चॅनल जे मित्रांनो ते एक मराठी यूट्यूब चॅनल आहे। त्यामुळे आपण आपल्या चॅनलवर कसल्याही प्रकारच्या नोकऱ्या असो किंवा भरती असो किंवा त्याची जाहिरात वगैरे या ठिकाणी आलेली असो किंवा या ठिकाणी योजना वगैरे असो त्याची सर्वांची माहिती आपण आपल्या चॅनलमध्ये मराठीमध्ये या ठिकाणी घेतो मित्रांनो। तर जसं की तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, रेल्वेने ग्रुप डी भरतीची घोषणा केली असून त्याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे, ज्यामध्ये एकूण 32,438 पदावर भरती होणार आहे। इच्छुक उमेदवार 23 जानेवारी 2025 ते 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत। या भरतीची तपशीलवार माहिती लवकरच बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून दिली जाईल। तर मित्रांनो, या ठिकाणी शॉर्ट नोटिफिकेशन जाहीर केलेलं आहे। या संदर्भात अजून मित्रांनो जी मूळ जाहिरात असते या ठिकाणी अजून भारतीय रेल्वेकडून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही, तरी ती लवकरात लवकर त्यांच्या जी अधिकृत वेबसाईट असते त्या ठिकाणी तुम्हाला ती जाहिरात त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येईल। त्यावेळेस पण मी तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न या ठिकाणी करेल। त्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या नवीन भरती संदर्भात माहिती व अपडेट आपण आपल्या चॅनलवर घेत असतो। तर चला मित्रांनो, बघूया या ठिकाणी शैक्षणिक पात्रता वगैरे काय असणार आहे त्याच्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू। जसं की मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे, भारतीय रेल्वेत 32,000 जागांसाठी ग्रुप डी साठी मेगा भरती निघाली असून त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे। या भरतीसाठी लागणारी सर्व आवश्यक माहिती जसं की शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची पद्धत, परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम इत्यादी माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत। आरआरबी भरती 2025 साठी सर्व पात्र व भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी यासाठी अर्ज करावेत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, पदाचे नाव हे ग्रुप डी आहे आणि पदसंख्या या ठिकाणी टोटल 32,000 आहे मित्रांनो। शैक्षणिक पात्रता या ठिकाणी तुर्तास माहिती उपलब्ध नाहीत, कारण मित्रांनो या ठिकाणी मूळ जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही, त्यामध्ये एक नाही तर अनेक पदं असतात व पदानुसार या ठिकाणी शैक्षणिक पात्रता असते मित्रांनो। काही 10वीवर असते तर काही ITI प्लस 10वी, ज्यामध्ये ज्या ठिकाणी मूळ जाहिरात प्रसिद्ध होईल त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी समजून जाईल व मूळ जाहिरात आल्यानंतर सुद्धा आपण तुम्हाला या ठिकाणी पुरेपूर माहिती देणार आहोत मित्रांनो। तर वयोमर्यादा या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे, तुम्ही बघू शकता 1 एप्रिल 2024 रोजी 18 ते 36 वर्ष व SC/ST प्रवर्गासाठी 5 वर्ष तर OBC प्रवर्गासाठी 3 वर्ष सूट या ठिकाणी असणार आहे। जसे की तुम्ही या ठिकाणी बघू शकता SC/ST साठी 5 वर्ष आणि OBC साठी 3 वर्ष सूट असणार आहे। नोकरीचे ठिकाण मित्रांनो संपूर्ण भारत असणार आहे, कारण मित्रांनो ही सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची नोकरी आहे, भारतीय रेल्वेची नोकरी आहे, जे की आपल्या म्हणजे केंद्र शासनाची नोकरी मित्रांनो। त्यामुळे हे नोकरी ठिकाण संपूर्ण भारतात असणार आहे आणि त्यामध्ये मित्रांनो झोन पण असतात। तर त्या ठिकाणी मूळ जाहिरात आल्यानंतर आपल्याला समजेलच, जर आपण झोन वाईज त्यांनी जर का आपल्याला या ठिकाणी अर्ज करण्याची या ठिकाणी त्यांनी मुभा दिली तर झोन वाईजसुद्धा आपण या ठिकाणी अर्ज करू शकतो, जे की आता संपूर्ण जाहिरात आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कळेल। अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन असणार आहे। परीक्षा शुल्क जनरल OBC आणि EWS प्रवर्गासाठी 750 रुपये, SC/ST आणि PW प्रवर्गासाठी या ठिकाणी फी नाही सांगते मित्रांनो, पण या ठिकाणी मला तरी वाटतं SC/ST साठी फी या ठिकाणी कमी असणार आहे, तर ती आपण नंतर या ठिकाणी बघू। परीक्षा ही नंतर कळविण्यात येणार आहे मित्रांनो, कारण या ठिकाणी अजून मूळ जाहिरात आलेली नाही, त्यामुळे ऑनलाईन अर्ज सुरुवात 23 जानेवारीपासून होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 फेब्रुवारी 2025 असणार आहे। तर आरआरबी ग्रुप डी सिलेक्शन प्रोसेस मित्रांनो या ठिकाणी काय असणार आहे, निवड प्रक्रिया तुम्ही या ठिकाणी बघू शकता। ऑनलाईन परीक्षा जे की CBT बेस्ड टेस्ट म्हणतो आपण, म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट या ठिकाणी होणार आहे। शारीरिक चाचणी, त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि मेडिकल तपासणी। तर मित्रांनो यामध्ये जे पेपर असतो, पेपरच जर तुम्ही क्वालिफाय केला तर यानंतर जे शारीरिक चाचणी असते मित्रांनो ती जास्त अवघड या ठिकाणी राहत नाही। त्या संदर्भात पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी या ठिकाणी माहिती देण्याचा प्रयत्न करेल। नंतर कागदपत्र पडताळणी व मेडिकल तपासणी। आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम बघू शकता। सामान्य विज्ञानचे 25 प्रश्न 25 गुण, गणिताचे 25 प्रश्न 25 गुण, सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगचे 30 प्रश्न 30 गुण, सामान्य जागरूकता आणि चालू घडामोडीचे 20 प्रश्न 20 गुण, टोटल गुण 100 आणि टोटल प्रश्न 100 या ठिकाणी असणार आहे। आणि या ठिकाणी मित्रांनो परीक्षा ही CBT पद्धतीने होणार असून त्यासाठी 100 MCQ प्रश्न असतील आणि वेळ हा
90 मिनिटे राहणार आहे. तसेच अपंग उमेदवारासाठी 120 मिनिटे असणार आहे. या ठिकाणी तुम्ही रेल्वे ग्रुप डी भरती फिजिकल टेस्ट या ठिकाणी बघू शकता तुम्ही. थोडक्यात पुरुष यांना 1 किलोमीटर 4 मिनिटे 15 सेकंदात पूर्ण करणे व 35 किलो वजन 100 मीटर अंतरावर 2 मिनिटात उचलणे आणि वाहून नेणे, आणि महिलांसाठी 1 किलोमीटर 5 मिनिटे 40 सेकंदात पूर्ण करणे आणि 20 किलो वजन 100 मीटर अंतरावर 2 मिनिटात उचलणे आणि वाहून नेणे, या अशा प्रकारची या ठिकाणी फिजिकल टेस्ट होणार आहे. आणि या ठिकाणी RRB ग्रुप डी भरती 2025साठी आवश्यक कागदपत्रे काय असणार आहे ते पण तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. तर जसं की तुम्ही स्क्रीनवर पण बघू शकता, या ठिकाणी तुम्ही बघू शकता 10वी 12वी मार्कशीट, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड किंवा पासपोर्ट म्हणजे यांच्यापैकी एक, जातीचा दाखला, वय आणि राष्ट्रीयत्वाचा दाखला, पासपोर्ट साईज फोटो, शक्यतो बॅकग्राऊंड पांढरे असावे मित्रांनो. या ठिकाणी व्यवस्थित बघून घ्या. सही शक्यतो काळ्या पेनाने केलेली असावी. अपंग असाल तर त्याचा दाखला आणि इतर संबंधित कागदपत्रे, जेणेकरून जे आता मूळ जाहिरात येईल त्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळून जाईल. तर हीच होती मित्रांनो माहिती, ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला या ठिकाणी आता या संदर्भात भरपूर माहिती या ठिकाणी मिळालेली असेल अशी अपेक्षा करतो. व तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या संबंधित काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही मला या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता. तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचं मी या ठिकाणी प्रयत्न करेल. आणि मूळ जाहिरात आल्यानंतर मित्रांनो या संदर्भात आपण संपूर्ण माहिती तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी देईल. त्यासाठी मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो आपलं एक मराठी यूट्यूब चॅनल आहे जे आपल्या महाराष्ट्रातील उमेदवारांना नोकरी संदर्भात किंवा काही योजना असेल यांचं पुरेपूर मार्गदर्शन हे आपल्या मराठी भाषेमध्ये करते. त्यासाठी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन माहिती आल्यानंतर. तोपर्यंत सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र.